नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण व्यवस्थापनाचे कार्य हा जो चॅप्टर आपण पाहत होतो, तर त्यामधील पहिला जो पार्ट आहे नियोजन ते आपण पाहिलेला आहे. तर आता आपण संघटन हा जो व्यवस्थापनाच्या कार्यामधील जो पार्ट आहे तो आपण पाहूयात. तर यामधील जो पूर्ण चॅप्टर पहिला जो चॅप्टर आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. तर त्याचबरोबर आपण हा दुसरा पण चॅप्टर पूर्ण करणार आहोत. तर आता जो पार्ट आहे आपला तो संघटन आधील जे आपल्याला व्हिडिओ जे पाहायचे असेल तर आपण आपल्या चॅनलला मध्ये प्लेलिस्टमध्ये आपण सर्व व्हिडिओ पाहू शकता. तर संघटन जो आहे ते म्हणजे काय, अर्थ पाहूया आपण. मनुष्यबळ, पैसा, साहित्य, यंत्रसामग्री व पद्धती ही आवश्यक साधन सामग्री ओळखणे, एकत्र आणणे, त्यांचे विभाजन करणे आणि संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांची योग्य मांडणी करण्याच्या प्रक्रियेला संघटन असे म्हणतात. म्हणजेच मनुष्यबळ, पैसा, साहित्य, यंत्रसामग्री या सर्वांचे एकत्रित करणे, सामग्री ओळखणे व एकत्रित करणे, यांचे विभाजन करणे, संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगवेगळे योजनेनुसार मांडणी करणे या प्रक्रियेला संघटन म्हणतात. तर नियोजनामध्ये व्यवस्थापन भविष्यात काय करायचे आहे ठरविते. तर संघटनेचे कार्य नियोजन साध्य करण्यासाठी मार्ग व साध्य निश्चित करते. उच्चस्तरीय व्यवस्थापनातील लोकांनी तयार केलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी हे कार्य महत्त्वाचे आहे. संघटनाच्या प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ, भौतिक व आर्थिक संसाधने, माहिती स्त्रोत या संसाधनांमध्ये समक्रमण व संयोजन स्थापित केले जाते. तर याचप्रमाणे मित्रांनो संघटन हे जे आहे हे व्यवस्थापनामध्ये हे एक कार्य म्हणून काम केले जातं. तर याची आपण आता संघटनेची जी व्याख्या जी आहे ती पाहूयात. तर संघटना हा शब्द रचना दर्शविण्यासाठी वापरला जातो. संघटना हा एक घटक किंवा एक समान ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येणाऱ्या लोकांचा समूह आहे. तर संघटन ही एक प्रक्रिया किंवा कार्य आहे. संघटनेच्या काही व्याख्या खालीलप्रमाणे आहेत, ते आपण पाहू शकता. मुनी आणि रिले. संघटना ही एक सामान्य हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार आहे. मित्रांनो, संघटनेची जी व्याख्या जी आहे ती सोपी व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. संघटना ही एक समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार आहे. तर क्यूटन्स आणि ओडोलेन. संघटनांमध्ये उद्दिष्टे व योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्याचे गट करणे, या कार्यांची जबाबदारी योग्य भागांमध्ये सोपविले आणि अधिकार हे जे काय ते कार्याची जबाबदारी आहेत व विभाजन व समन्वय यांची तरतूद करणे याचा समावेश होतो. तर हे जे आहे ती दुसरी व्याख्या झालेली आहे. तर तिसरी पाहूयात. थियो हायमेन. संघटन ही एखाद्या संस्थेतील क्रियाचे अर्थ सांगण्याची, त्यांचे गट पाडण्याची एक प्रक्रिया आहे, ज्यात अधिकारानुसार नातेसंबंध निर्माण केले जातात. संघटनांचे कार्य पाडताना ती प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी त्या व्यवस्थापक कार्याची माहिती देतो, त्यांची विभागवार विभागणी करतो आणि त्यांची वाटणी करतो. तर याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आता संघटनेची जी व्याख्या जी आहे ती आपण पाहिली आहे. तुम्ही या तिन्ही व्याख्यापैकी एक किंवा दोन व्याख्या आपण करू शकता. संघटनेचे महत्त्व. संघटनाचे जे महत्त्व काय आहे, त्यामध्ये संघटना जी आहे ते संघटनामध्ये जे महत्त्वाचे काय असते ते पूर्ण आपण आता खालीलप्रमाणे पाहूयात. संघटनात्मक कार्याची विभागणी करून ते कार्य विविध विभागांमध्ये व कामगारांमध्ये वाटणे म्हणजे संघटना होय. आधी पाहिल्याप्रमाणेच आपण जे आहे एखाद्या कार्याची विभागणी करणे व कामगारांमध्ये योग्य प्रमाणे वाटणे म्हणजेच संघटन होय. संघटन कार्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे पाहूयात. पहिलं जे आहे ते आहे प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करणे. संघटन प्रक्रिया कार्य ओळखते व त्यांची गटवारी करते. कार्याचे गट करून त्यांची वाटणी करणे हे प्रशासनाचे काम आहे. तर त्याप्रमाणे काम करणे या कार्यप्रक्रियेकलाप आहे. म्हणजेच संघटनेतून संस्थेचे प्रशासन व कार्य सुलभ करते. कार्याचे व कामगाराचे योग्य संघटनांमध्ये विभाजन केल्याने उत्पादनात वाढ होते व अपव्यय कमी होतो. कामाची नक्कल होण्याचा प्रतिबंध बसतो आणि परिणामकारक वाटणी शक्य होते. तर हे काय विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये असं सांगितलं आहे की प्रशासन व दैनंदिन कामकाजामध्ये संघटन या जे कामे आहे तो प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक विभागानुसार त्यांना जो काम वाटून दिलेलं असतं त्यामध्ये संघटन प्रशासन व दैनंदिन कामकाजामध्ये सुलभ करण्यात मदत करतो संघटन. तर हे एक त्याचं महत्त्व आहे. तर दुसरे जे पाहूयात ते आहे विशेषीकरण घडून येते. संघटनात्मक रचना ही नातेसंबंधाची एक जाळी आहे. त्यामध्ये कामाची विभागणी विविध घटक आणि विभागांमध्ये केलेली आहे. कामाच्या अशा विभागणीमुळे संघटनेतील विविध क्रियाकलापांमध्ये विशेषीकरण होण्यास मदत होते. कार्याच्या विशेषीकरणांमुळे संघटनात्मक कार्यक्षमता वाढीस लागते. तर यामध्ये असं सांगितलेले आहे की नातेसंबंधाची एक जाळी आहे. संघटनाची जे हे आहे संघटनात्मक जी रचना आहे ती एक नातेसंबंधाची जाळी आहे व विशेषीकरण यातून घडून येतं. तर यात पुढील जे आहे ते आहे कामाची निश्चिती. संघटनात्मक रचनेमुळे विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची निवड यांची पात्रता, कौशल्य व अनुभवानुसार होते असल्याने योग्य कामावर योग्य व्यक्ती नेमणे शक्य होते. यामुळे कामाचे स्वरूप कळण्यास मदत होते व प्रत्येक व्यक्तीची भूमिका स्पष्ट होते. अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण. संघटनात्मक रचना प्रत्येक व्यवस्थापनाची भूमिका परिभाषित करते.
विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सप्लेन करायचा आपला राहून दिला. तर कामाची जी निश्चितता आहे त्यामध्ये जे आपण पाहत होता, तर संघटनात्मक रचनेमुळे विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना निवड, त्यांच्या पात्रता, कौशल्य, अनुभवानुसार त्यांना व्यक्तीची नेमणूक केली जाते. तर त्याचप्रमाणे आपण जे चौथं पाहूया, अधिकार व जबाबदारीचे स्पष्टीकरण. अधिकारात्मक रचना प्रत्येक व्यवस्थापकांची भूमिका परिभाषित करते. प्रत्येक व्यवस्थापकाला आपल्या अधिकाराचा वापर कसा करावा, ज्यामुळे या अधिकाराचा गैरवापर होणार नाही, हे स्पष्ट केले जाते. व्यवस्थितपणे परिभाषित केलेली कार्य व जबाबदाऱ्या व्यवस्थापकाच्या कार्यात परिणामकार करत आणतात. या उपयोग उत्पादकता वाढविण्यास होते. तर अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण म्हणजे संघटनात्मक रचना प्रत्येक व्यवस्थापकांची जी भूमिका परिभाषित केली जातो व त्यामध्ये काय केलं जातं, व्यवस्थितपणे परिभाषित केलेली कार्य व जबाबदारींच्या व्यवस्थापकांच्या कार्यात परिणामकारकता आणतात. तर पाचवं जे आहे ते पाहू, समन्वय स्थापित करणे. समन्वय स्थापित करणे म्हणजे संघटनेच्या विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी या कार्याची मदत होते. हे विविध पदांमध्ये स्पष्ट संबंध आणि व्यक्तींमध्ये परस्पर सहकार्य निर्माण करते. संघटनात्मक कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी आणि विभागांमध्ये व विविध स्तरांवर व्यवस्थापकांमध्ये समन्वय किंवा समक्रमण असणे महत्त्वाचे आहे. म्हणजे समन्वय स्थापित करणे संघटनेमध्ये हे एक महत्त्व आहे की त्यामध्ये समन्वय स्थापित करणे हे खूप महत्त्वाचे आहे. संघटनात्मक कार्य सुरळीत चालण्यासाठी समन्वय स्थापित केला जातो. तर यासमोर जे आहे 6वे ते पाहूयात, प्रभावी प्रशासनासाठी मदत. हे कार्य विविध पदे, विभाग, कार्य आणि भूमिका स्पष्टपणे संरचित करते. योग्य कामासाठी योग्य अधिकार व योग्य जबाबदारी सहित योग्य व्यक्तींची नेमणूक करण्याचे काम अतिशय काळजीपूर्वक केले जाते. कामाची विभागणी व अधिकाराचे योग्य वाटप यातून हे साध्य केले जाते. या सगळ्यांचा परिणाम प्रशासन प्रभावी व कार्यक्षम होण्यात होतो. प्रशासकीय प्रभावी प्रशासनासाठी मदत म्हणजेच संघटनेमध्ये जे प्रशासन ते आहेत प्रभावी प्रशासनासाठी मदत होते. कशाची? संघटनेमुळे. म्हणजे हे जे पदे आहेत, विभाग आहेत, कार्य आहेत, भूमिका स्पष्ट करण्यासाठी संरचित केले जाते. तर यानुसार जे आहे ते आपण पुढील पाहूयात. पुढील आपण गेलं तर आपण पुढील जे आहे ते म्हणजे 7वा नंबरचा जो आहे आपला म्हणजे संघटनात्मक त्यांचे जे महत्त्व जे आहे संघटनेचे महत्त्व ते 7वं आपण पाहूयात. त्यामध्ये वाढ आणि विविधतेसाठी उपयुक्त म्हणजे याच्या नावामध्येच महत्त्व आहे विद्यार्थी मित्रांनो. वाढ आणि विविधतेसाठी महत्त्व. प्रत्येक संघटनेची वाढ सुरळीतपणे आणि कार्यक्षमतेपणे चालणाऱ्या कार्यान्वये अवलंबून असते. स्पष्टपणे परिभाषित केलेल्या भूमिका व जबाबदाऱ्या विविध स्तरांवरील व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या व्यक्तींमधील समन्वय आणि योग्य नियंत्रण तंत्रांचा वापर कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता आणतात आणि संघटनेची वाढ चांगल्या पद्धतीने होते. हे सर्व संघटनेची रचना व्यवस्थित परिभाषित केली असेल तरच शक्य होते. म्हणजे परिभाषित जी आहे ती संघटनेची जी रचना योग्यपणे केली असेल तरच वाढ व विविधतेसाठी उपयुक्त होतो असं यात सांगितलेले आहे. तर यापुढील जे आहे ते म्हणजे सुरक्षिततेची भावना निर्माण करते. संघटनात्मक रचना कार्यस्थिती स्पष्ट करते. त्यामध्ये प्रत्येकाची कार्य या जबाबदारी स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. प्रत्येक व्यक्ती त्याला अनुसरून काम करू शकतो. कामातील व अधिकारातील स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक समाधान वाढते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. सुरक्षितता म्हणजेच कर्मचाऱ्यांना काय होते किंवा कामगारांना संघटनात्मक रचनेची कार्यस्थिती स्पष्ट करते व प्रत्येकाची कार्य व जबाबदारी स्पष्टपणे नमूद केली जाते व व्यक्तीला अनुसरून काम करू शकतो. याप्रमाणे असे सांगितलेले आहे की सुरक्षिततेची भावना निर्माण करता येते. तर यापुढील जे आहे ते आहे नवीन उपक्रमांना वाव देणे. संघटन कार्य पार पाडण्याची कार्य व भूमिका स्पष्ट करते. कामगार त्यांच्या नवीन कल्पना वापरून काम करू शकतात. यामुळे व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांमध्ये विशेष कौशल्य विकसित करण्यासाठी व त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी पुरेसे वाव मिळतो. फक्त संघटनात्मक रचनेच्या नाविन्यपूर्ण पद्धतीचे कामाच्या पद्धतीत नवीन बदल स्वीकारण्यास वाव मिळते. तर याचप्रमाणे मित्रांनो नवीन उपक्रमांना वाव देते म्हणजे संघटनेचे जे कार्य पार पाडण्यासाठी आहे ते भूमिका स्पष्टपणे काय होते करते. म्हणजे कार्य व भूमिका स्पष्ट केल्या जाते व त्यामध्ये नाविन्यपूर्ण पद्धतीने कामाच्या पद्धतीला स्वीकारून वाव दिला जातो. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नवीन उपकरणास वाव देण्यासाठी जे संघटनेचे जे कार्य जे महत्त्व आहे ते सांगितलेले आहे. तर समोरील पाहूयात. तर आपण संसाधनाचा पर्याप्त वापर. तर आपण हे याआधी पण पाहिलेले आहेत, जे नियोजनमध्ये जे पाहिलेले आहेत दोन्हीमध्ये फरक आहे मित्रांनो. हे संघटनेविषयी सांगत आहे आणि तो नियोजनविषयी. तर संसाधनाचा पर्याप्त वापर. तर आधी आपण जे पाहिलं ते बघूयात. नियोजनातील उपलब्ध संसाधनाचा पर्याप्त वापर. उपलब्ध संसाधनाचा पर्याप्त वापर म्हणून दिलेले आहे त्यामध्ये आणि ते संसाधनाचा पर्याप्त वापर. तर हे दोन्ही पण वेगवेगळे आहे. यामध्ये आता काय सांगितलेले आहे, संघटन कार्य कामाच्या तपशिलानुसार भिन्न व्यक्तींना भिन्न कार्य प्रदान करते. यामुळे कार्याचे विशेषीकरण शक्य आहे. अपेक्षित ध्येय
ठरवलेल्या कालमर्यादेसाठी करण्यासाठी कुशल कामगार व इतर संसाधनांचा पर्याप्त वापर केला जातो. तर याप्रमाणे संसाधनाचा पर्याप्त वापर कशासाठी होतो? कारण की तपशिलानुसार भिन्न व्यक्तींना भिन्न कार्य प्रदान केली जाते व कामगारांना जे कुशल कामगार असतो इतरांना संसाधनांचा पर्याप्त वापर केला जातो. म्हणून हे काय आहे, हे संघटनाचे संघटन जे आहे त्यांचे हे सर्व महत्त्व आहेत. म्हणजे संघटनेमध्ये महत्त्वाचे काय काय आहे, ते कशासाठी महत्त्वाचे आहे, महत्त्व कायला कशासाठी दिलेले आहे ते यामध्ये आहे. ते 10 जे आपण आहेत ते पाहिलेले आहेत. तर पुन्हा एकदा त्यांचे नाव पाहूयात. पहिलं आहे ते प्रशासन व दैनंदिन कामकाज समजून सुलभ करते. विशेषीकरण घडून येते. कामाची निश्चिती, अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण, समन्वय स्थापित करते. प्रभावी प्रशासनासाठी मदत, वाढ आणि विविधतेसाठी उपयुक्त, सुरक्षिततेची भावना निर्माण करते, नवीन उपक्रमांना वाव देते. आणि जे आखरी जे आहे विद्यार्थी मित्रांनो, संसाधनांचा पर्याप्त वापर, हे सर्व जे आहे आपण ते पाहिलेले आहे. तर याचप्रमाणे आपण नियोजन पण पाहिलेले आहे. तर आता पुढील जो पार्ट आहे तो म्हणजे तिसरं जे व्यवस्थापनाची जी कार्यांमधील जो आहे तो म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन, स्टाफिंग हे आहे. ते आपण पुढील पार्टमध्ये पाहूया. या पार्टमध्ये आपले जे 10 जे आहेत ते पूर्ण आपले झालेले आहेत. तर यामधील आता जो पार्ट आहे तो म्हणजे आता हे 2 झालेले आहे. तर कर्मचारी व्यवस्थापन ते पण आपण करून घेऊयात पुढील पार्टमध्ये. याआधी जर आपण व्हिडिओ पाहिले नसेल तर ते तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलला भेट देऊन.